हॅलो विद्यार्थी मित्रो, VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रो, VSAK फिजिक्स बाबा चॅनल तुम्हाला फिजिक्सचा भक्त बनवणार आहे. आणि फिजिक्सचा भक्त म्हणजे काय? फिजिक्सचे प्रत्येक कन्सेप्ट बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत तुमचे क्लिअर करून तुम्हाला नीट, JEE, MSCT सारख्या एक्झाममध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी मदत करणार आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर भक्त व्हायचा असेल फिजिक्सचा तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भक्त म्हणल्यानंतर घंटी तर वाजवावंच लागेल, म्हणजे बाजूचा बेल नोटिफिकेशनला किंवा नोटिफिकेशन बेलला तुम्ही क्लिक करा आणि त्यामध्ये ऑल हे सिलेक्ट करा. तर चला आता आपण फिजिक्स एन्जॉय करूया. विद्यार्थी मित्रो, रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरचं हे दुसरं लेक्चर आहे. याचा अर्थ पहिलं लेक्चर झालेलं आहे आणि ते ऑलरेडी यूट्यूबवर अवेलेबल आहे. त्याची लिंक तुम्हाला मी आय लिंकमध्ये देईल, वरी सजेस्टेड व्हिडिओमध्ये तुम्हाला ते येईल, तिथून तुम्ही ते पाहू शकता. जर ते लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर कृपया अगोदर ते लेक्चर पहा आणि मग या लेक्चरला कंटिन्यू करा. राईट, ते नाही पाहिलं ते तुम्हाला समजेल हे, पण थोडं तेवढ्या जास्त प्रमाणात समजणार नाही. ओके, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण रोटेशनल डायनामिक्ससाठी लागणारे बेसिक म्हणजे सर्क्युलर मोशन काय आहे, सर्क्युलर मोशनमध्ये रिलेटेड जे क्वांटिटीज आहेत, राईट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर राईट वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट, ह्या क्वांटिटी आपण पाहिलेल्या आहेत. टाईम पिरियड पाहिलेला आहे, फ्रिक्वेन्सी पाहिलेलं आहे. राईट, तर या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करूया टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी, लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटीमध्ये असलेले रिलेटेड फॉर्म्युले. हे फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. याच चॅप्टरमध्ये नाही तर अनेक दुसऱ्या चॅप्टरमध्ये सुद्धा तुम्हाला हे लागणार आहेत. राईट, तर बघा टाईम पिरियड काय पाहूया अगोदर आपण. टाईम पिरियड, टाईम पिरियडचं सिम्बॉल आहे कॅपिटल T. राईट, टाईम पिरियड हे कन्सेप्ट केव्हा येतो? ज्यावेळेस सर्क्युलर मोशन कसं असेल, युनिफॉर्म असेल. राईट, तर युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहोत. टाईम पिरियड म्हणजे ज्यावेळेस कंप्लीट सर्कल तो एका फिक्स टाईममध्ये कव्हर करतो. इट इज अ टाईम टेकन बाय अ पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन, त्याला आपण म्हणतो टाईम पिरियड. राईट, आणि नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाईम, नंबर ऑफ म्हणजे एका सेकंदामध्ये किती रिव्होल्यूशन झाले त्याला आपण म्हणतो नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर युनिट टाईम, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ सर्क्युलर मोशन, त्याला आपण N न दर्शवतो. काही ठिकाणी काही बुकमध्ये हे F न सुद्धा दर्शवलं आहे. आणि जर लाईट सेक्शनमध्ये आपण गेलो तर हे न्यू न दर्शवलं आहे, न्यू. राईट, ओके, तर हे वेगवेगळे चॅप्टरनुसार वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत फ्रिक्वेन्सीचे. फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडमध्ये रिलेशन खूपच सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. फ्रिक्वेन्सी इक्वल टू 1 टाईम पिरियड म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. राईट, ओके. आता अँग्युलर वेलॉसिटी आणि टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीमध्ये काय रिलेशन आहे पाहूया. अँग्युलर वेलॉसिटीला आपण ओमेगाने दर्शवतो. ओके, ओमेगा, ओमेगा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? θ/t म्हणजे टाईम. सो इट इज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, θ/t. विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस एक कंप्लीट सर्कल कव्हर होईल, ओके, एक कंप्लीट सर्कल कव्हर होईल, राईट, त्यावेळेस बघा इथून चालू केलं, समजा ए पॉईंटपासून झालं आणि वापस ए पॉईंटला आलं, त्यावेळेस θ किती कव्हर होईल? त्यावेळेस θ कव्हर होईल 2π रेडियन. बरोबर आहे, म्हणजे आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन सर्कल किंवा त्याला आपण म्हणतो वन रिव्होल्यूशन कंप्लीट झाल्यानंतर θ इक्वल टू 2π आणि t इक्वल टू काय असेल? त्यावेळेस t इक्वल टू असेल टाईम पिरियड इतकं, कारण एक सर्कल कंप्लीट व्हायला लागणार टाईम म्हणजे काय? टाईम पिरियड. ओके, तर ओमेगाचा फॉर्म्युला येईल बघा, ओमेगा इज इक्वल टू 2π/t. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर अँग्युलर वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ टाईम पिरियड. पण आपल्याला माहिती आहे 1/t काय आहे सांगा बरं? 1/t तर पाहिलं होतं फ्रिक्वेन्सी आहे की नाही, त्यामुळे आपण ओमेगाला लिहू शकतो 2πn. ओके, याच्यावर आपण टीचा फॉर्म्युला काढू शकतो. तर t इज इक्वल टू 2π/ओमेगा आणि फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू याच्यावर काढू शकतो आपण फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ω/2π. ओके, तर असं तुम्हाला फिजिकल क्वांटिटीमध्ये कन्व्हर्जन करता आलं पाहिजे, फॉर्म्युल्यामध्ये एकूण तिकडच्या क्वांटिटी काढता आले पाहिजे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फिजिक्समध्ये. ओके, आता आपण बघूया लिनियर वेलॉसिटी, टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीमध्ये काय रिलेशन आहे. लिनियर वेलॉसिटी बघा, लिनियर सिम्बॉल काय आहे? V. काय असतं बरं लिनियर वेलॉसिटी किंवा लिनियर स्पीडचा फॉर्म्युला? डिस्टन्स अपॉन टाईम. करेक्ट, तर डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, अगेन आपण येऊया एक कंप्लीट सर्कल झाल्यानंतर. एक कंप्लीट सर्कल झाल्यानंतर डिस्टन्स किती कव्हर होईल सांगा बरं?
डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड, म्हणजे इतका हे वालं, हे जे आपल्याला लाईन दिसत आहे ह्याला काय म्हणतो आपण, ह्याला म्हणतो आपण सर्कम्फरन्स, राईट. तर एक आफ्टर वन सर्कल नंतर व्हीचा फॉर्म्युला होईल आपला सर्कम्फरन्स अपॉन टाइम पिरियड. कारण टाइम किती लागेल, टाइम पिरियड इतका टाइम लागेल. ओके, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr अपॉन टी. ओके, तर हे रिलेशन झालं तुमचं व्हेलॉसिटी आणि टाइम पिरियडहून, राईट. याच्यावर आपण टाइम पिरियड काढू शकतो. सो टी इक्वल टू, याच्यावर आपण टीचा फॉर्म्युला काढू शकतो, टी इक्वल टू 2πr अपॉन व्ही, राईट. पण आपल्याला माहिती आहे 1/t काय आहे, अगेन 1/t काय आहे, इट इज अ फ्रिक्वेन्सी. सो व्ही इक्वल टू 2πrn, राईट. तर हे रिलेशन आहे व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सीमध्ये, आणि ह्याच्यावर आपण फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काढू शकतो. n इक्वल टू हे 2πr डिवाइडमध्ये जाईल, सो व्ही अपॉन 2πr. ओके, मग लक्षात घ्या हे वेगवेगळे फॉर्म्युले तुम्हाला कन्वर्ट करता आले पाहिजे. जेव्हा एक फिजिकल क्वांटिटी दिली आहे किंवा एक काढायची आपल्याला, बाकीच्या दिल्ली आहेत, तर ती कोणती काढायची आहे त्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला कन्वर्ट करता येणं फार गरजेचं आहे. ओके, आता ह्याच फॉर्म्युल्यामध्ये लक्ष द्या, याच फॉर्म्युल्यामध्ये आपण व्ही अपॉन आरची किंमत काय ठेवू शकतो बघा, व्ही अपॉन आर, राईट. तर ते आहे ओमेगा, कारण ओमेगा इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, बरोबर आहे. लास्ट लेक्चरमध्ये शिकलो होतो आपण व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, राईट. तर ओमेगा इज इक्वल टू काय येईल, व्ही अपॉन आर. तर व्ही अपॉन आरची किंमत आपण ओमेगा ठेवू शकतो, आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय येईल, ओमेगा अपॉन 2π, तो आपण ऑलरेडी काढला बघा. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2π, म्हणजे काही नाही, फक्त इंटर कन्व्हर्जन आहे, राईट. तर इंटर कन्व्हर्जन कसं करायचं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आपण अँग्युलर ॲक्सलेशनकडे जाऊया. लास्ट लेक्चरमध्ये आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर व्हेलॉसिटी पाहिलेलं आहे. आता पाहूया आपण अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके, अँग्युलर ॲक्सलरेशन समजतंय, मजा येते, फिजिक्सचं भक्त व्हायचं का? चला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. फिजिक्सचं भक्त व्हायचं आहे बघा. लक्षात घ्या, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत, तरी आपण उगाच त्याला सबस्क्राईब करत नाहीत, व्हिडिओ पाहतो आणि निघून जातो. असं करू नका. सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला प्रोत्साहन भेटतंय असे नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी, आणि खूप डिटेलमध्ये कन्सेप्ट घेण्यासाठी आम्हाला उत्साह येतो. लक्षात घ्या, त्यामुळे कृपया सबस्क्राईब करा. चला, अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा, सिम्बॉल आहे अल्फा. आता आपण लिनियर ॲक्सलरेशनसोबत कम्पेअर केलं पाहिजे. तुम्हाला सांगितलं मी, सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशनमधल्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या लिनियर मोशनसोबत ॲनालॉगस आहेत. काय म्हणतो आपण, ॲनालॉगस, राईट. तर लिनियर मोशनमध्ये कोणती क्वांटिटी आहे, ॲक्सलरेशन किंवा लिनियर ॲक्सलेशन, त्याची ॲनालॉगस क्वांटिटी कोणती आहे, अँग्युलर ॲक्सलेशन. विद्यार्थी मित्रो, लिनियर ॲक्सलेशनचा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक विद्यार्थी मित्रांना हा लिनियर ॲक्सलेशनच कळत नाही, म्हणून त्यांना पुढचं मेकॅनिक्सचा पार्ट समजत नाही किंवा कायनेमॅटिक्सचा पार्ट समजत नाही, कायनेमॅटिक इक्वेशन समजत नाहीत, बरोबर आहे का. 11वी जो पार्ट झालेला आहे, पण तरी थोडक्यात मी तुम्हाला आता लिनियर ॲक्सलेशनचा पार्ट थोडासा समजावून सांगणार आहे, राईट. तर लिनियर ॲक्सलेशनचा फॉर्म्युला काय बघा, लक्षात घ्या. ॲक्सलेशन म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाईम, बरोबर आहे का. मग लक्षात घ्या, चेंजचा गेम आहे, बरोबर आहे का. मी तुम्हाला सांगितलं फिजिक्सचा खेळ आहे, बरोबर आहे की नाही. तो खेळ खेळायचा आहे आपल्याला, एन्जॉयमेंट आली पाहिजे, तुमच्याकडून सुद्धा रिस्पॉन्स आला पाहिजे. मग तुम्ही सर म्हणणार असता आता आम्ही जर तिकडे बसलो, रिस्पॉन्स कसं नाही, तर कमेंट करा, राईट. कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. ओके, लक्षात घ्या, ॲक्सलेशनचा फॉर्म्युला आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात की वेलॉसिटी अपॉन टाईम. सो ॲक्सलेशन इज नॉट एक्झॅक्टली वेलॉसिटी अपॉन टाईम, इट इज चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम किंवा चेंज इन टाईम म्हणू शकतो आपण त्याला. ते चेंज फार महत्त्वाचं आहे, कारण जर चेंज वेलॉसिटीमध्ये झालं नाही तर ॲक्सलरेशन येणार नाही, राईट. ह्याला आपण टाईममध्ये चेंज म्हणतो किंवा टाईम इंटरवल म्हणतो, टाईम इंटरवल. सो ॲक्सलेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम इंटरवल. टाईम इंटरवल म्हणजे चेंज इन टाईम असतो, राईट. आता वेलॉसिटी चेंज, समजा आपण कॉन्स्टंट स्पीडनं पळायलो, राईट. ते कॉन्स्टंट स्पीडनं पळत असल्यावर वेलॉसिटी चेंज व्हायली का, राईट. तर वेलॉसिटीची स्पीड चेंज होत नाही. बघा लक्षात घ्या, वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, त्याला दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे मॅग्निट्यूड आणि दुसरी म्हणजे
डायरेक्शन. व्हेरी करेक्ट. ओके, तर चेंज इन मॅग्निट्यूड जरी झाली तरी ॲक्सलेशन प्रोड्यूस होईल. वेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाली तरी ॲक्सलेशन प्रोड्यूस होईल आणि वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज झालं तरीही ॲक्सलेशन प्रोड्यूस होईल. ही गोष्ट पक्की डोक्यात ठेवा, तरच तुम्हाला सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशनचे कन्सेप्ट क्लिअर होतील. लक्षात येते का? तर चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम इंटरवल किंवा चेंज इन टाइम. सो चेंज इन वेलॉसिटी, तो वेलॉसिटी चेंज कब हो जाती है? देखिए, चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी. तर 3 केसमध्ये वेलॉसिटी चेंज होते. लक्षात द्या, अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तुम्हाला. राईट, चेंज इन वेलॉसिटी हे 3 केसमध्ये होते. एक म्हणजे चेंज इन मॅग्निट्यूड. राईट, मॅग्निट्यूड म्हणजे किंमत, म्हणजे स्पीड वाढवली आपण. आधी 5 किलोमीटर पर सेकंड पर आवरने पळत होतो आपण, आता 10 किलोमीटर पळतो. स्पीड वाढवली, राईट, चेंज किंवा स्पीड कमी केली. राईट, तर ॲक्सलेशन प्रोड्यूस होईल. नेक्स्ट, चेंज इन डायरेक्शन, चेंज इन डायरेक्शन. आणि तिसरी केस आहे बोथ. बोथ म्हणजे दोन्ही, मॅग्निट्यूड बी चेंज होईल आणि डायरेक्शन सुद्धा चेंज होत आहे. राईट, जर फक्त मॅग्निट्यूड, ओनली मॅग्निट्यूड चेंज झाली, मला लक्ष द्या, वेलॉसिटीची ओनली मॅग्निट्यूड चेंज झाली, राईट, तर त्या ॲक्सलेशनला, त्यालाच आपण जनरली लिनियर मोशनमध्ये किंवा ट्रान्सलेशनल मोशनमध्ये लिनियर ॲक्सलेशन म्हणतो. पण ॲक्च्युली त्याला नाव देऊ शकतो आपण टँजेन्शियल ॲक्सलरेशन. काय देऊ शकतो आपण? टँजेन्शियल ॲक्सलरेशन. जर चेंज इन डायरेक्शन आलं, फक्त चेंज इन डायरेक्शन, बघा लक्षात घ्या, पार्टिकल असा चाललाय. या पार्टिकलचे जर आपण पार्टिकलच्या मोशनच्या डायरेक्शननं फोर्स लावला किंवा पार्टिकलच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शननं फोर्स लावला तर स्पीड चेंज होईल. जर पार्टिकलच्या मोशनच्या डायरेक्शननं फोर्स लावला तर स्पीड वाढेल, बरोबर आहे. आणि पार्टिकलच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शननं फोर्स लावला तर स्पीड कमी होईल. राईट, हे झालं तुमचं मॅग्निट्यूडमध्ये चेंज झाला, टँजेन्शियल ॲक्सलेशन झालं. हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते. पॉझिटिव्ह केव्हा असेल? हे पुन्हा 2 प्रकारचं आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. राईट, पॉझिटिव्ह केव्हा आहे? ज्यावेळेस राईट फोर्सचं डायरेक्शन आणि मोशनचं डायरेक्शन सेम आहे, तेव्हा स्पीड वाढायली आणि पॉझिटिव्ह ॲक्सलेशन येईल. ज्यावेळेस फोर्सचं डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणजे ब्रेक मारलं, राईट, गाडीला ब्रेक मारलं म्हणजे काय होते? बॅकवर्ड फोर्स लागतो, राईट, आणि त्यावेळेस निगेटिव्ह ॲक्सलेशन असेल. हे झालं मॅग्निट्यूडच्या, वेलॉसिटीच्या मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळं. पण वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज करायचं केव्हा होईल? बघा, ही गाडी चालली आपली, ही गाडी आपली, ह्याचं डायरेक्शन चेंज करायचं आहे. किंवा तुम्ही सायकल चालवली, सायकलचं डायरेक्शन चेंज करण्यासाठी काय करावं लागते? आपल्याला हँडल वाकडं करावं लागते, राईट, बरोबर. ते मोशन असं आहे, तर मोशनच्या परपेंडिक्युलर डायरेक्शननं फोर्स लावला तरच त्याचं डायरेक्शन चेंज होईल. मोशनच्या डायरेक्शननं फोर्स लावला तर डायरेक्शन चेंज होणार नाही, लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, अनेक विद्यार्थ्यांना लक्ष येत नाही. तर मोशनचं किंवा व्हेलॉसिटीचं डायरेक्शन आहे, त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनने फोर्स लावला त्याचं डायरेक्शन चेंज होईल. कळतंय? मुद्दा मी प्रॅक्टिकल दाखवते. बघा, हे मोशन आहे, तुमच्याकडे यायली गाडी, डिग 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 डिग, परपेंडिक्युलर डायरेक्शन फोर्स लावला, हे बघा त्याचं डायरेक्शन चेंज झालं. लक्षात येते? तर डायरेक्शन चेंज झालं तर तो पाथ काय होतो? तो पाथ सर्क्युलर पाथ होतो, कर्व्ड पाथ होतो, CURVED, कर्व्ड पाथ होतो, राईट. आणि त्यावर जे ॲक्सलेशन प्रोड्यूस होते ते अलॉंग द रेडियस असते, त्यामुळे आपण म्हणतो रॅडियल ॲक्सलरेशन. रॅडियल ॲक्सलरेशन किंवाच ह्याला आपण म्हणतो सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन. सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन, राईट. ते कन्सेप्ट आपण परत नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत, राईट, कारण सर्क्युलर मोशनचा पार्ट आहे हा. तर इथं येतं बघा सर्क्युलर मोशन. जर फक्त मॅग्निट्यूड चेंज झाली तर सर्क्युलर मोशन येणार नाही. कोणतं असणार आहे? लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशनल मोशन, रेक्टिलिनियर मोशन, स्ट्रेट लाईन मोशन, राईट, 1 डायमेन्शनल मोशन आपण त्याला म्हणू शकतो, राईट. पण जर त्याचं डायरेक्शन चेंज झालं, म्हणजे ॲक्सलेशन आहे नाही, तर परपेंडिक्युलर असेल, तर त्यावेळेस काय होईल? त्यावेळेस तर त्याचे सेंट्रिपेटल फोर्स किंवा सेंट्रिपेटल ॲक्सलेशन किंवा रॅडियल ॲक्सलेशन प्रोड्यूस होईल, म्हणजे सर्क्युलर मोशनचा कन्सेप्ट, राईट, इथं येईल. जर दोन्ही चेंज झालं, बोथ चेंज झालं, तर हे दोन्ही ॲक्सलेशन असतील, बोथ टँजेन्शियल अँड रॅडियल ॲक्सलरेशन. ओके, हे पार्ट तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे. परत रिवाईज करा, नाही समजलं तर कमेंट करा. लक्षात येते का? ओके विद्यार्थी मित्र, हे झालं तुमचा ॲक्सलेशनचा कन्सेप्ट. कोणता? लिनियर ॲक्सलेशन. पण आपण शिकत होतो अँग्युलर ॲक्सलेशन, राईट. तर अँग्युलर ॲक्सलेशनचा कन्सेप्ट पाहूया आपण इथं. आता अँग्युलर ॲक्सलेशन हे लिनियर ॲक्सलरेशनला कम्पॅरेबल आहे.
ॲनालॉगस क्वांटिटी आहे. ओके, म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन काय करतो बघा, इथं मी फक्त अँग्युलर लिहितो, अँग्युलर ॲक्सेलरेशन. तर इथं काय होईल, चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी, चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाईम इंटरवल. ओके, लक्षात येते. ठीक आहे. आता अँग्युलर वेलॉसिटीचं डायरेक्शन कुठं असते, तर अँग्युलर वेलॉसिटीचं डायरेक्शन लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ज्यांना लास्ट लेक्चर काही पाहिलेलं नाही त्यांनी कृपया वर आय बटनमध्ये आहे किंवा शेवटी एंड स्क्रीनला सुद्धा येईल, लक्षात घ्या. राईट, तर अँग्युलर ॲक्सलरेशनचं अँग्युलर वेलॉसिटीचं डायरेक्शन ॲक्सियल असते. ओके, ह्या ॲक्सियल डायरेक्शन असल्यामुळं अँग्युलर ॲक्सलरेशनचं डायरेक्शनसुद्धा कुठं असू शकते, ॲक्सिलच, पण अलॉंग अँग्युलर वेलॉसिटी किंवा अपोजिट टू अँग्युलर वेलॉसिटी हे असू शकते. आता कसं असू शकते बघा, लक्षात घ्या. राईट, कसं असू शकते हे थोडं समजून घेऊया आपण. ह्याच्या अगोदर आपण अँग्युलर ॲक्सेलरेशन डेफिनेशन काय येईल तुम्हाला, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ॲक्सेलरेशन डेफिनेशनमध्ये फक्त अँग्युलर लावायचं, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ WRT म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, सो अँग्युलर ॲक्सेलरेशन चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाईम इंटरवल. ओके, तर ह्या अगोदर दोन प्रकारचे असते बघा अँग्युलर ॲक्सेलरेशन. एक आहे इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलरेशन, इन्स्टंटेनियस. तर इन्स्टंटेनियस म्हणजे काय, इन्स्टंटेनियस म्हणजे त्या क्षणी, राईट, इन व्हेरी स्मॉल इंटरवल ऑफ टाईम. आणि तुम्हाला सांगितलं होतं मी, किंवा आता तुम्ही लक्ष द्या, व्हेरी स्मॉल इंटरवल ऑफ टाईम म्हणजे टाईम टेंड्स टू 0 असं असल्या कोणतं फंक्शन वापरायचं मॅथमध्ये, लिमिटचं फंक्शन वापरायचं. तर तुम्हाला इथं येईल अल्फा इज इक्वल टू लिमिट डेल टी टेंड्स टू 0 डेल ओमेगा अपॉन डेल टी. व्हेरी स्मॉल चेनला आपण डेलनं दर्शवतो. ओके, आणि दुसरं आहे ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशन, ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशन, राईट, ॲव्हरेज अल्फा म्हणतो त्याला आपण. ओके, तर ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे चेंज इन फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, किंवा त्याला आपण लिहू शकतो अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी टी. आता याला लिहू शकतो आपण फायनल अँग्युलर वेलॉसिटी, म्हणजे फायनल अँग्युलर वेलॉसिटी आपण ω2 लिहूया, ω2 मायनस ω1 अपॉन T2 मायनस T1 लिहा किंवा टीच लिहा डेल टी. आता ओमेगाचा काय फॉर्म्युला होता बघा, लक्षात घ्या. ओमेगाचा फॉर्म्युला होता ओमेगा इक्वल टू 2πn, बरोबर का, फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये. राईट, तर ω1 काय होईल 2πn1 आणि ω2 काय होईल 2πn2. ह्याच्या व्हॅल्यू जर इथं ठेवल्या तर आपल्याकडे इक्वेशन येईल बघा अल्फाचं 2πn1 मायनस 2πn2 डिवायडेड बाय टी. 2π जर आपण कॉमन काढलं तर इक्वेशन होईल आपलं अल्फा इज इक्वल टू 2π अपॉन स्मॉल टी इन ब्रॅकेट n, किंवा आपण n2 घेऊया अगोदर, राईट, कारण फायनल आहे ना, फायनल मायनस इनिशियल घ्यायचं कधी पण. ओके, n1, सो n2 मायनस n1. तर हे आहे अल्फा इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. पण आपल्याला माहिती आहे n इज इक्वल टू 1 अपॉन टी, बरोबर आहे का, n इज इक्वल टू 1 अपॉन टी. तर n1 इज इक्वल काय होईल 1 अपॉन T1 आणि n2 काय होईल 1 अपॉन T2. तर किंमत काय होईल बघा अल्फाची, अल्फा इज इक्वल टू 2π अपॉन स्मॉल टी 1 अपॉन T2 मायनस 1 अपॉन T1. ओके, बघा हे टी काय आहे बघायचं होतं, कन्फ्युजन होतं, इथं टी आहे, इथं पण टी आहे, इथं पण टी आहे. तर हे टी आहे टाईम इंटरवल आणि हे कॅपिटल टी आहे ते टाईम पिरियड आहेत, म्हणजे स्पीड वाढण्याच्या अगोदरचे टाईम पिरियड आहे ते, हे नंतरचं आहे फायनल आणि हे अगोदरचा टाईम पिरियड आहे. राईट, तर अगोदर एका कॉन्स्टंट स्पीडनं पळत होतं की अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट, त्यावेळेस टाईम पिरियड T1 होतं आणि नंतर स्पीड वाढली कारण त्याला टॉर्क लावला आपण आणि T2 झालं. राईट, तर हे झालं तुमचं अँग्युलर ॲक्सेलरेशनचे एक प्रकारचं क्लासिफिकेशन, त्याचे काही फॉर्म्युले. हे फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. कृपया तुम्ही काय करत चला, नोटबुक आणि पेन सोबत घेऊन ते फॉर्म्युला लिहून घेत चला, लक्षात येते. ओके, आता अँग्युलर ॲक्सेलरेशनचे आपण दुसरा प्रकार बघूया, ते म्हणजे पॉझिटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशन. जसं लिनियर ॲक्सेलरेशनमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बघितलं होतं आपण इथं. राईट, केव्हा पॉझिटिव्ह होतं, ज्यावेळेस लिनियर व्हेलॉसिटीचं डायरेक्शन, बरोबर आहे का, किंवा लिनियर व्हेलॉसिटी स्पीड वाढत होती, ज्यावेळेस स्पीड वाढत असेल त्यावेळेस पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, आणि ज्यावेळेस स्पीड कमी होत होती त्यावेळेस निगेटिव्ह ॲक्सेलरेशन.
ओके, तर अँग्युलर ॲक्सेलरेशन दुसरा प्रकार बघूया आपण, अँग्युलर ॲक्सेलरेशन. राईट, पॉझिटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह अल्फा, निगेटिव्ह अल्फा. ओके, पॉझिटिव्ह केव्हा आहे बघूया आपण. लक्षात घ्या, जर जर सर्क्युलर मोशन करत असताना पार्टिकलची स्पीड वाढली, त्यावेळेस ω2 इज ग्रेटर दॅन ω1. तर अल्फाचा फॉर्म्युला आहे बघा, ω2 मायनस ω1 अपॉन टी. राईट, जर ω2 इज ग्रेटर दॅन ω1 असेल तर काय होईल, अल्फा पॉझिटिव्ह येईल. म्हणजे काय होईल, आहे की नाही, अँग्युलर वेलॉसिटी इन्क्रीजेसला हे सिम्बॉल देऊ आपण. अँग्युलर वेलॉसिटी इन्क्रीज व्हायली, वाढायली. राईट, तर ω2 इज ग्रेटर दॅन ω1. या केसमध्ये अल्फा कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. आणि जर ω2 इज लेस दॅन ω1 म्हणजे स्पीड कमी व्हायली, हळूहळू स्पीड कमी व्हायली, म्हणजे फायनल हे बघा, ही संख्या छोटी असेल, छोट्या संख्येतून मोठी संख्या काढल्यावर काय होते, मायनस होते. बरोबर आहे का. म्हणजे आपण म्हणूया त्याला अँग्युलर वेलॉसिटी डिक्रीजेस. काय व्हायले, अँग्युलर वेलॉसिटी कमी व्हायली, डिक्रीज व्हायली. राईट, सो म्हणजे ω2 इज लेस दॅन ω1 आणि त्यावेळेस अल्फा कसा असेल, निगेटिव्ह असेल, त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता या दोन्ही केसमध्ये चाहे अँग्युलर ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह असो किंवा अँग्युलर ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असो, जर अँग्युलर ॲक्सेलरेशन या दोन्ही केसमध्ये हे ॲक्सियलच असणार. राईट, आता डायरेक्शन बघूया आपण, राईट. तर लक्षात येईल तुम्हाला, फिजिक्स हा इमॅजिनेशनचा सब्जेक्ट आहे बघा. लक्षात घ्या, तुम्हाला इमॅजिन व्हायला पाहिजे. ओके, काय म्हणाल तर लक्षात येते का. चला, हे बघा, हे पार्टिकल सर्क्युलर मोशन करत आहे. हे असं हॉरिझॉन्टल सर्कल आहे, हे असं सर्कल आहे. राईट, एक तुमच्यासाठी मी सर्कल आणलेलं आहे, हे बघा, हे सर्कल आहे. ओके, तर हे आपण असं घेऊया, हॉरिझॉन्टल सर्कल. आता या हॉरिझॉन्टल सर्कल जर एक्झॅक्टली घेतलं तर तुम्हाला दिसणार एक स्ट्रेट लाईन दिसेल. मग आपण त्याला थोडं क्रॉस पाहूया. राईट, तर लंबगोल दिसते बघा, लक्षात घ्या. तर असं काढलेलं आहे मी. राईट, त्याचं रेडियस वेक्टर कुठं आहे, या डायरेक्शनला, याला आपण आर बार म्हणूया. ओके, हे ॲक्सिस आहे याचा, हे ॲक्सिस हे बघा, असं पाहिजे असं दिसेल तुम्हाला. राईट, तर हे ॲक्सिस इथून चाललं आहे, सो दिस इज ॲक्सिस. ओके, आणि हा जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल पार्टिकल असा तर राईट, तर वेलॉसिटीचं डायरेक्शन हे असेल टँजेन्शियल. वेलॉसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल. राईट, तर ह्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपण राईट हँड थंब रूल वापरला तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये बघा, ओमेगाचं डायरेक्शन कुठे यायले, अपवर्ड यायले. तर हे झालं तुमचं ओमेगा बार. लक्षात येते. आता जर स्पीड वाढत असेल, जर आपण ह्याला असं, हे सर्क्युलर मोशन व्हायला असं, राईट, आणि ह्याला मी असा फोर्स लावला, म्हणजे टॉर्क लावला, ह्याला टॉर्क म्हणतो आपण. असा टॉर्क लावल्याची स्पीड वाढेल. स्पीड वाढली की ω2 इज ग्रेटर दॅन ω1. राईट, आणि त्यामुळं पॉझिटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन आणि ओमेगाचं डायरेक्शन सेम असते. तर पॉझिटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि ओमेगाचं डायरेक्शन अशा प्रकारे आपण दाखवतो बघा. ओमेगा बार आणि अल्फा बारचं डायरेक्शन सेम आहे. व्ही बारचं डायरेक्शन टँजेन्शियल, आर बारचं डायरेक्शन रेडियस वेक्टर इज ऑलवेज फ्रॉम सेंटर राईट टुवर्ड्स द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. ओके, जर आपण निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशनची गोष्ट केली, राईट, जर आपण निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशनची गोष्ट केली तर बघा, लक्षात घ्या, तो डायग्राम काढून घ्या नोटबुकमध्ये. तर हे ॲक्सिस आहे, हे आर बार आहे, हे तर बदलणार नाही, हे टँजेन्शियल वेलॉसिटी. आता पार्टिकल स्लो जरी पळाला किंवा फास्ट जरी पळाला तरी ओमेगाचं डायरेक्शन बदलणार नाही. राईट, बघा, अँटी क्लॉकवाईजमध्ये राईट हँड थंब रूल वापरू आपण. स्लो पळत असेल तरी पण अपवर्डच आहे, फास्ट पडत असेल तरी अपवर्डच आहे. म्हणजे ओमेगाचं डायरेक्शन हे आलं, ओमेगा बार. ओके, पण जर त्याला आपण अपोजिट डायरेक्शनला टॉर्क लावला, हे बघा, पहिले कसं लावत होतो आपण, असा लावत होतो, त्याची स्पीड वाढू लागली. पण जर आपण असा टॉर्क लावला तर स्पीड कमी होईल आणि त्यावेळेस अल्फाची डायरेक्शन अपोजिट असेल ओमेगाच्या, म्हणजे अल्फाचं डायरेक्शन असेल या डायरेक्शनला. बघा, अल्फा बार. राईट, ते डायरेक्शन कळाले, ओमेगा बार, अल्फा बार. पॉझिटिव्ह असेल अल्फा तर ओमेगा बार आणि अल्फा बार डायरेक्शन सेम असेल, ω2 इज ग्रेटर दॅन ω1. आणि इथं निगेटिव्ह अल्फा आहे, म्हणजे काय, ω2 इज लेस दॅन, त्याची स्पीड कमी व्हायली, सो अल्फाचं डायरेक्शन डाऊनवर्ड असेल तर ओमेगाचं डायरेक्शन अपवर्ड असेल.
राईट. कोणत्या डायरेक्शनमध्ये? ज्यावेळेस पार्टिकल अँटी क्लॉकवाईज चालला आहे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. जर क्लॉकवाईज जात असेल तर ओमेगाचं डायरेक्शन डाऊनवर्ड असेल आणि अल्फाचं डायरेक्शन अपवर्ड असेल. लक्षात आहे. ते डायरेक्शन तुम्हाला लक्षात आले. पॉझिटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशन काय आहे, निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशन काय आहे ते लक्षात आले. अँग्युलर ॲक्सेलरेशनचा कन्सेप्ट तुम्हाला कळालं नसेल राईट, तर लिनियर ॲक्सेलरेशनचा कन्सेप्ट क्लिअर करा. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह केव्हा येते हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. परत व्हिडिओ बॅक घ्या आणि परत पहा. लक्षात घ्या, एक गोष्ट जर नाही समजली आणि त्याच्यापुढे तुम्ही तसेच गेलात तर पुढच्या गोष्टी बऱ्याच समजत नाहीत. प्रॉब्लेम इथून चालू होतो. विद्यार्थी काय करतात, ती गोष्ट तिथेच सोडून देतात आणि तिथं सोडून दिलं की मग ती तुम्हाला जीवनभर, म्हणजे जसं एक पायात एक काटा रुतला राईट, आणि पायातलं ते काटा तसा सोडून दिला आपण, तर त्या काट्याचं पुन्हा कुरूप बनते आणि कुरूप बनल्यामुळे काय होते, ते जीवनभर प्रॉब्लेम करते. बरोबर आहे का? लंगडं करते आपल्याला. तर तसं आहे, ते काट्याला तेव्हाच काढून टाकलं पाहिजे. तर हे लक्षात घ्या. फिजिक्समध्ये जी अडचण आली तर तेव्हाच सॉल्व्ह करून टाका. कोणाला विचारा किंवा व्हिडिओ तुम्ही पद पहा, नाही तर कमेंट करा. मी तुम्हाला पर्सनलीसुद्धा फोन करून सांगू शकतो. ठीक आहे. ओके. अँग्युलर ॲक्सेलरेशनचा कन्सेप्ट कळल्यानंतर राईट, इथं आता कायनेमॅटिक्सच्या फिजिकल क्वांटिटी झालेल्या आहेत आपल्या. सर्क्युलर मोशनचं कायनेमॅटिक्समध्ये आपण अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन ह्या 3 फिजिकल क्वांटिटी बघितल्या. त्याचबरोबर आपण रेडियस वेक्टर पाहिलेला आहे राईट, रेडियनचा कन्सेप्ट पाहिलेला आहे, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी या गोष्टीसुद्धा पाहिलेल्या आहेत. ओके, इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे. आता आपण 2 प्रकारचं सर्क्युलर मोशन बघूया, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला शॉर्ट फॉर्म म्हणतो आपण UCM राईट, आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला नॉन UCM. ओके विद्यार्थी मित्र, समजत आहे, मजा येत आहे? जर तुम्हाला समजत असेल, मजा येत असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी परत सांगतोय, फ्री आहे राईट. विन विन सिच्युएशन होईल त्याच्यामध्ये राईट. मलासुद्धा प्रोत्साहन भेटेल आणि तुम्हालासुद्धा खूप चांगल्या प्रकारे लगेच नोटिफिकेशन भेटतील आणि चांगल्या प्रकारे समजून भेटेल. ओके, चला. तर मी 2 कॉलम करतो इथं, एक UCM आणि दुसरं नॉन UCM. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला शॉर्ट फॉर्म आहे UCM. UC हिम नाही. मी तुला पाहिले, तू मला पाहिले, हे करू नका. आता लक्षात आलं का? आता 12वी आहे, 11वी आहे, तर तुम्ही अभ्यासाकडे ध्यान दिलं पाहिजे. UC हिम नाही, UCM आहे, नॉन UCM. ओके, डेफिनेशन बघूया आपण. द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. म्हणजेच काय? सर्क्युलर मोशन. म्हणजे UCM एक प्रकारचं सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड, विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड. स्पीड म्हणतो बघा, वेलॉसिटी नाही म्हणत आहे मी, फरक आहे याच्यामध्ये राईट. और कॉन्स्टंट अँगुलर स्पीड और कॉन्स्टंट अँगुलर वेलॉसिटी. आता इथं वेलॉसिटी म्हणलेलं आहे आपण का? अँग्युलरमध्ये आपण कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणतोय, पण लिनियरमध्ये मात्र कॉन्स्टंट स्पीड म्हणतोय, कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणत नाहीत. कारण लिनियर मोशनमध्ये वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज झालं तर सर्क्युलर मोशन होते. मग लक्षात घ्या, सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटीचं डायरेक्शन कॉन्स्टंटली चेंज व्हायले. बरोबर आहे का? आणि वेलॉसिटी डायरेक्शन कॉन्स्टंटली चेंज झाल्यामुळं राईट, इथं आपण त्याची कॉन्स्टंट लिनियर वेलॉसिटी म्हणलं नाही, आपण स्पीड म्हणले, कारण त्याचे मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. पळत असताना कॉन्स्टंट मॅग्निट्यूड पळत आहे, पण डायरेक्शन कंटिन्युअस चेंज व्हायला ना, त्यामुळे वेलॉसिटी चेंज व्हायली. आता अँग्युलरमध्ये बघूया आपण. अँग्युलर वेलॉसिटी डायरेक्शन कुठं असतं? वेर इज डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी? इट इज अलॉंग द ॲक्सिस राईट. पार्टिकल स्लो जरी पळाला तरी अलॉंग द ॲक्सिस, पार्टिकल फास्ट जरी पळाला तरी अलॉंग द ॲक्सिस. म्हणजे आपण इथं डायरेक्शन चेंज होत नाही. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मॅग्निट्यूडसुद्धा कॉन्स्टंट आहे, म्हणजे मॅग्निट्यूडसुद्धा कॉन्स्टंट आहे, डायरेक्शनसुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणून कॉन्स्टंट अँग्युलर स्पीडसुद्धा म्हणू शकतो, कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीसुद्धा म्हणू शकतो. द सर्क्युलर मोशन ऑफ द ऑब्जेक्ट विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड और कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी और अँग्युलर स्पीड इज कॉल्ड एज UCM राईट. आता हे कॉन्स्टंट आहेत म्हणजे इथं काय व्हायले? इथं ऑब्वियसली चेंज व्हायले राईट. डेफिनेशन काय येईल? द सर्क्युलर मोशन ऑफ द ऑब्जेक्ट और बॉडी with a variable linear speed, variable linear speed, variable linear speed और variable linear velocity, variable linear
velocity or linear velocity तर चेंज व्हायलीच ना, राईट. ती इथं पण व्हायली, इथं पण व्हायली, राईट. और व्हेरिएबल अँगुलर वेलॉसिटी, व्हेरिएबल अँगुलर velocity is called non-UCM. The circular motion of the body or object with variable linear speed or variable angular velocity is called as non-uniform circular motion. म्हणजे लक्षात घ्या, वेलॉसिटीचं डायरेक्शन दोन्ही केसमध्ये चेंज व्हायला, कारण सर्क्युलर मोशन म्हणजे वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज आलंच, लक्षात घ्या, राईट. डायरेक्शन चेंज झालं तर सर्क्युलर मोशन होईल, म्हणजे वेलॉसिटी दोन्ही ठिकाणी चेंज व्हायली. पण इथं वेलॉसिटी चेंज कशामुळे व्हायली? इथं वेलॉसिटी चेंज व्हायली डायरेक्शनमुळं, राईट. वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंजेस. इथं वेलॉसिटीचं डायरेक्शन पण चेंज व्हायले आणि मॅग्निट्यूड पण चेंज व्हायले, राईट. आणि त्यासाठी तुम्हाला मी लिनियर ॲक्सेलरेशनचा कन्सेप्ट घेतला होता. मग लक्षात घ्या, हे लिनियरमध्ये चालू आहे बघा, लिनियर वेलॉसिटी चालू आहे बघा, लक्षात घ्या. सर्क्युलर मोशन असताना सुद्धा लिनियर वेलॉसिटी आपण अभ्यास करू शकतो. सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर वेलॉसिटीचं जर फक्त डायरेक्शन चेंज झालं म्हणजे मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे तर ते UCM आहे, आणि बोथ डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज झालं तर ते काय आहे? नॉन UCM. लक्षात येते. आता डायरेक्शन चेंज झालं बघा, लिनियर वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज झालं तर कोणतं ॲक्सेलरेशन असते? तर रॅडियल किंवा सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन, रॅडियल और सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. ओके. इथं डायरेक्शन चेंज झाल्यामुळं रॅडियल तर आहेच, रॅडियल और सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन आहे, पण मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळे कोणतं ॲक्सेलरेशन असते? तर टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. कोणतं असते? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. ओके. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन म्हणजे इथं दोन ॲक्सेलरेशन आहेत. कोणते? लिनियर ॲक्सेलरेशन. याची गोष्ट कळायला तर आपण लिनियर ॲक्सेलरेशनची, राईट. सर्क्युलर मोशनमध्ये UCMमध्ये फक्त एकच लिनियर ॲक्सेलरेशन असते, ते म्हणजे रॅडियल किंवा सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. दिस इज ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये, राईट, वेलॉसिटीचं डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही चेंज व्हायले. डायरेक्शन चेंज झाल्यामुळं रॅडियल किंवा सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन आहे, आणि मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळं टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे. अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, परत पहा तुम्ही. ओके. चला नेक्स्ट बघूया आपण. इथं UCMमध्ये स्पीड चेंज होत नाही. स्पीड चेंज होत नाही म्हणजे पार्टिकल तेवढ्याच वेळात परत रिपीट येईल, राईट. या पॉईंटपासून चालू केलं, समजा आता बघू आपण, इथून चालू केलं तर वापस तेवढ्याच वेळात येईल. म्हणजे UCM कसं आहे? पिरियॉडिक मोशन आहे, त्याचं टाईम पिरियड कॉन्स्टंट आहे, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, राईट. तर टाईम पिरियड सिम्बॉल T अँड फ्रिक्वेन्सी सिम्बॉल N दोन्हीही कॉन्स्टंट आहे. हे कसं मोशन आहे? पिरियॉडिक मोशन आहे, राईट. मुद्दाम दोन कॉलममध्ये लिहिता आहे, तुम्हाला डिफरन्स जरी आला तरी लिहिता आला पाहिजे, बरोबर आहे. नेक्स्ट आहे इथं T अँड N नॉट कॉन्स्टंट, बरोबर आहे का? T म्हणजे काय? T म्हणजे काय? T म्हणजे टाईम पिरियड, N म्हणजे फ्रिक्वेन्सी, दोन्ही बदलायलेत, चेंज व्हायलेत, राईट. म्हणजे इट इज नॉट पिरियडिक, नॉन पिरियडिक मोशन म्हणून आपण त्याला, इट इज नॉन पिरियडिक मोशन. ओके. चला आता इथं अँगुलर वेलॉसिटी सुद्धा कॉन्स्टंट आहे. बघा लक्षात घ्या, चेंज झालं नाही तर पुढची क्वांटिटी येत नाही. बघा लक्षात घ्या, अँगुलर डिस्प्लेसमेंट झालं नाही तर वेलॉसिटी येणार नाही, वेलॉसिटी झालं नाही तर ॲक्सेलरेशन येणार नाही. म्हणजे अँगुलर वेलॉसिटी चेंज झाली नाही, अँगुलर वेलॉसिटी चेंज झाली नाही म्हणजे काय आहे? अँगुलर ॲक्सेलरेशन 0 आहे. कळलं का? सो इथं अल्फा इक्वल टू 0. अल्फा म्हणजे काय? अँगुलर ॲक्सेलरेशन इज 0 इन UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँगुलर ॲक्सेलरेशन 0 आहे. पण नॉन UCMमध्ये अल्फा इज नॉट 0 आहे, नॉटचं सिम्बॉल आहे. नॉन UCMमध्ये अल्फा इज नॉट 0, अँगुलर ॲक्सेलरेशन 0 असणार नाही, कारण वेलॉसिटी चेंज व्हायली. कोणती? अँगुलर वेलॉसिटी चेंज व्हायली. अँगुलर वेलॉसिटी चेंज झाल्यामुळे अँगुलर ॲक्सेलरेशन प्रोड्यूस व्हायले. पहिल्या लक्षात घ्या, जर ॲक्सेलरेशन आहे तर फोर्स आहे, कारण फोर्स लावल्याशिवाय बॉडीमध्ये ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत नाही, तुम्हाला माहीत पाहिजे. फोर्स लावला नाही तर ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होणार नाही. म्हणजे ॲक्सेलरेशन आहे म्हणजे फोर्स आहे. कुठं? लिनियर मोशनमध्ये. तसं सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनमध्ये अँगुलर ॲक्सेलरेशन आहे म्हणजे टॉर्क आहे. इथं अँगुलर ॲक्सेलरेशन नाही म्हणजे इथं टॉर्क नाही. सो इथं टॉर्क टॉ इक्वल टू 0 आहे. इथं टॉर्क नाही, राईट. इथं काय आहे? टॉर्क टो इक्वल टू नॉन 0.
टॉर्क तो इज नॉट इक्वल टू 0. ओके, लक्षात येते. आपण बघूया UCM मध्ये आणखी कोणत्या क्वांटिटी ज्या कॉन्स्टंट आहे. बघा कोणकोणत्या क्वांटिटी कॉन्स्टंट आहेत. लिनियर स्पीड कॉन्स्टंट आहे, राईट. अँग्युलर स्पीड अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. टाइम पिरियड कॉन्स्टंट आहे. फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे. आता स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी कशी असेल, कारण कायनेटिक एनर्जी स्केलर क्वांटिटी आहे, तर कायनेटिक एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट आहे. पोटेन्शियल एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट आहे. ओके, तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट आहे. कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट आहे. ओके, लिनियर मोमेंटम UCM मध्येच गोष्ट चालू आहे. UCM मध्ये लिनियर मोमेंटमचं डायरेक्शन चेंज व्हायला, कारण लिनियर मोमेंटचा फॉर्म्युला काय माहीत नसेल तर इथला हा लिनियर मोमेंट फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी. तर वेक्टर क्वांटिटी आहे, वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज व्हायले म्हणून लिनियर मोमेंटमचं सुद्धा डायरेक्शन चेंज व्हायले. ओके, सो लिनियर मोमेंटम चेंजेस ड्यू टू चेंज इन डायरेक्शन. अँग्युलर मोमेंटम, राईट. आता हा कन्सेप्ट तुम्हाला थोडासा अवघड वाटेल, पण पुढे झाल्यानंतर लक्षात येईल. अँग्युलर मोमेंटमसुद्धा कॉन्स्टंट आहे. सो अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. अँग्युलर मोमेंटम आपण एलने दर्शवतो, राईट. सो अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. ओके, इथे येऊया चला नॉन UCM मध्ये. नॉन UCM मध्ये बघा लिनियर स्पीड कॉन्स्टंट नाही. लिनियर व्हेलॉसिटी दोघांमुळे चेंज व्हायला आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनमुळं, राईट. अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट नाही, पण अँग्युलर व्हेलॉसिटीचं डायरेक्शन मात्र कॉन्स्टंट आहे अलॉंग द ॲक्सिस, राईट. चला, टाइम पिरियड कॉन्स्टंट नाही, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट नाही. ओके, आणखी काय, कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहणार नाही, कारण कधी स्लो पळायले त्यावेळेस कायनेटिक एनर्जी कमी असेल, फास्ट पळायले कायनेटिक एनर्जी जास्त असेल. जर हॉरिझॉन्टल प्लेन नसेल, व्हर्टिकल प्लेन असेल तर पोटेन्शियल एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट नाही. लक्षात येते कुठं, नॉन UCM मध्ये. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे नॉन UCMचं बेस्ट एक्झाम्पल आहे. तर तिथं पोटेन्शियल एनर्जीसुद्धा चेंज होते. ओके, आणि त्याचबरोबर लिनियर मोमेंटम बोथ मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनमध्ये चेंज व्हायला, जसं वेलॉसिटी बोथ मॅग्निट्यूड, कारण मला फक्त M मल्टिप्लाय केलं तर लिनियर मोमेंटम होते, मास इंटू वेलॉसिटी. तर हे बोथ डायरेक्शन आणि मॅग्निट्यूडमध्ये चेंज होते. अँग्युलर मोमेंटम अगेन त्याची मॅग्निट्यूड चेंज व्हायली, पण डायरेक्शन कॉन्स्टंट असणार आहे, राईट. तर UCM आणि नॉन UCM ह्याचे कन्सेप्ट तुम्हाला कळाले असतील. ओके, आणि ह्याचा डिफरन्ससुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. तर तुमचं होमवर्क आहे, तुम्हाला UCM नॉन UCMचा डिफरन्स लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला पॉझिटिव्ह अँग्युलर ॲक्सलेशन, निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सलेशन, इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सलेशन आणि ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सलेशनच्या डेफिनेशन लिहायचे आहेत. ओके, तर यानंतर आपण बघूया की UCM मध्ये वर्क डन काय असते. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वर्क डन. मित्रांनो लक्ष द्या, राईट. एक एक कन्सेप्ट समजून घ्या. अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे फिजिक्स हा, आणि इमॅजिनेशनचा विषय आहे. इमॅजिन करायला लागतं, इमॅजिन, आणि झोपेत इमॅजिन करू नका, कळलं का. नाही तर व्हिडिओ पाहत पाहत तुम्ही झोपी जाताल आणि म्हणता सर इमॅजिन करतो, असं नका करू कृपया, राईट. तर वर्क डन इन UCM, वर्क डन इन UCM. बरं, वर्कचा फॉर्म्युला काय, तुम्ही म्हणता सर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, राईट. तर पार्शियली करेक्ट आहे, बरोबर आहे, पण पार्शियली करेक्ट आहे, कारण वर्क इज द स्केलर प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. जर तुम्हाला माहिती नसेल तर स्केलर वेक्टर चॅप्टरमध्ये जाऊन बघायचं, लक्षात आलं का. सो वर्क, सो W इज इक्वल टू F बार डॉट S बार. स्केलर प्रोडक्टला आपण डॉटने दर्शवतो, राईट. त्याची मॅग्निट्यूड काय येते आपल्याला, W इज इक्वल टू FS कॉस थिटा, आणि हा करेक्ट फॉर्म्युला आहे वर्कचा, लक्षात घ्या, राईट. आपण ज्याने फक्त फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लिहितो, कारण थिटा काय असतो, थिटा त्या केसमध्ये 0 असतो, राईट. म्हणजे आपण जिकडं फोर्स लावायलो तिकडं डिस्प्लेसमेंट होते. समजा चॉक आहे, या चॉकवर या डायरेक्शनला जर फोर्स लावायलो तर डिस्प्लेसमेंट पुढेच व्हायले, तेव्हा थिटा काय 0 आहे. पण ज्यावेळेस फोर्सचं डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन डिफरंट आहे त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागतो. आता सर्क्युलर मोशनमध्ये बघू, बघा लक्ष द्या. सर्क्युलर मोशनमध्ये, राईट, ते सेंटर आहे. मला सांगा फोर्स कुणीकडे लागायचा सर्क्युलर मोशनमध्ये, किंवा ॲक्सेलरेशन कुणीकडे आहे, तर ऑब्विसली सेंटरकडे, राईट, इकडं, बरोबर आहे, या साईडला. ओके, आणि डिस्प्लेसमेंट कुठं व्हायलंय, टँजेन्शियल, राईट. पार्टिकल पुढे पुढे असं चाललं ना टँजेन्शियली, राईट.
म्हणजे एफ आणि एसमध्ये अँगल किती आहे 90 डिग्री. कोणती 90? ती 90 नाही, राईट. इथं अँगलची 90, राईट. 90 डिग्री अँगल घ्यायलो आपण. तर कॉस 90 किती आहे? कॉस 90 असते 0, बरोबर का. म्हणून वर्क डन काय होईल? एफ इंटू एस इंटू 0 आणि 0 इंटू एनिथिंग, 0 इंटू एनिथिंग काय होईल? 0 होईल. तर वर्क डन इन UCM इज ऑलवेज 0. तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. वर्क डन इन UCM इज ऑलवेज 0. का? कारण UCM मध्ये फोर्सचं डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन कसं आहे? परपेंडिक्युलर आहे, राईट. फोर्स आणि फोर्स कुठं आहे? कुठं आहे? सेंटरकडे, रेडियल, राईट. आणि डिस्प्लेसमेंट कुठं आहे? टँजेन्शियल. लक्षात येते? ठीक आहे. हा कन्सेप्ट झाल्यानंतर ओके, आणखी एक तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बघा इथं, की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. बघा ईच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर होईल, तुम्हाला सांगितलं मी, पण तुम्ही प्रॉपरली लक्ष देऊन व्हिडिओ पहा, राईट. मी तुम्हाला गॅरंटी दिली आहे की हे जे व्हिडिओ लेक्चर तुम्ही कंटिन्युअस केले, राईट, तर तुम्हाला नीटमध्ये 150 मार्क पडले पाहिजे. गॅरंटी. जास्त पडतील पण कमी नाही, बरोबर आहे का. तेव्हा तुम्ही कॉन्स्टंटली पूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. 5 मिनटं पाहिला, पुन्हा सोडून दिला, पुन्हा 5 मिनटं पाहिला, असं नाही करायचं. लक्षात आलं का. चला, तर एक शेवटचा कन्सेप्ट बघूया आपण, राईट. UCM इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. UCM इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. UCM काय आहे? ॲक्सेलरेटेड मोशन आहे. मोशन एक्सप्लेन म्हणून येते तुम्हाला. एक्सप्लेन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. विद्यार्थी मित्र, कोणतंही सर्क्युलर मोशन असू द्या, इन एनी सर्क्युलर मोशन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस, बरोबर आहे का. वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज झालं की ॲक्सेलरेशन प्रोड्यूस झालं. वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज हो किंवा डायरेक्शन चेंज हो, काही जरी चेंज झालं तरी ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होईल, राईट. सो तुम्हाला इथं लिहायचं इन सर्क्युलर मोशन, इन सर्क्युलर मोशन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस, राईट. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंज झाल्यामुळे काय झालं? विच प्रोड्यूस ॲक्सेलरेशन. ठीक आहे, प्रोड्यूस करते ॲक्सेलरेशन. आणि ते ॲक्सेलरेशन कुठं असते हे पण सांगणं गरजेचं आहे आपल्याला. ते ॲक्सेलरेशन कुठं असते? ते ॲक्सेल असते अलॉंग द रेडियस, अलॉंग द रेडियस आणि टुवर्ड्स सेंटर. अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स सेंटर. अलॉंग द रेडियस असल्यामुळे त्याला म्हणतो आपण रॅडियल. बघा शब्द कसे येतात? अलॉंग द टँजंट, टँजेन्शियल, बरोबर आहे का. असे शब्द येतात. रॅडियल म्हणजे अलॉंग द रेडियस आणि टुवर्ड्स सेंटर. सेंटरचं अर्थ नाव येतं सेंट्री आणि टुवर्ड्सला काय? पेटल. सेंट्री पेटल और सेंट्री पेटल ॲक्सेलरेशन, राईट. तर UCM मध्ये हे ॲक्सेलरेशन असल्यामुळं ते UCM इज अ ॲक्सेलरेटेड मोशन, राईट. तर विद्यार्थी मित्र, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण UCM मधले ॲक्सेलरेशन, नॉन UCM मध्ये ॲक्सेलरेशनचे फॉर्म्युले डिराईव्ह करणार आहोत, राईट. डेरिव्हेशन शॉर्टमध्ये घेणार आहे मी तुम्हाला, आणि त्यानंतर आपण पुढचे कन्सेप्ट पाहणार आहोत, राईट. तुम्ही जर कॉन्स्टंटली व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजत असेल. जर तुम्हाला हे लेक्चर समजत नसेल तर तुम्ही ह्याच्या अगोदरचं लेक्चर पहा आणि मग कंटिन्युअसली करा, राईट. तर तुम्ही काय होताल सांगा? फिजिक्सचे भक्त होताल. आपल्या सगळ्यांना काय व्हायचं आहे? फिजिक्सचे भक्त व्हायचे आहे. आणि फिजिक्सचे भक्त होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली स्टेप काय आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं, राईट. आणि भक्त होण्यासाठी घंटी वाजवायची, घंटी बजाव, राईट. बेल, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. ओके, या लेक्चरमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.